काम सुधार हो सकता है, चुका हो सकता है, प्रशासन पर्सनल नाहीये सर, तुमच्याबद्दल नाहीये सर, नाही सर, तुमच्याबद्दल आपले 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 प्रशासन मध्ये काही लोक भाजपशी संलग्न होऊ शकतात, कोणी एनसीपी से होऊ शकतात, काहीच होऊ शकतं. पण या सर्व घटना पण हे तुम्ही इतका म्हणजे बिनधास्तपणे असं घडून आलेलं सर, या घटना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समावेशना जशी सुरू झालेली आहे तेव्हापासून त्या सगळ्या घटनांचा हो बरोबर आहे. तुम्ही पूर्वी पण सांगितलेलं आहे ना, ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्ही पूर्वी. तरी पण कामात शेवटच्या टप्प्यात सुधारणा नाही, बघा कसं आहे की माझ्याकडे तक्रारी सर्वांच्या तक्रारी येतात, असं नाही केवळ बीजेपी किंवा एनसीपी एक पक्षाचा विषय नाही. पण मला थोडासा वाटतं की आपण एकच म्हणजे बाजूने बोलतात ते थोडासा मला पण आश्चर्य वाटतं. असं हो मला मान्य आहे कारवाईच्या बाबतीत, पण माझ्याकडे जो तक्रारीचं स्वरूप आहे ते पण तुम्ही पहा ना. आणि तुम्ही लोकांशी बोलता आणि मी इथे आहे, माझ्याकडे लोक तक्रार करत नाही, असं काय झालं? म्हणजे मी काही एवढी गोष्टीला सर तुमच्याकडे येणार नाही. आपण जर 15 कसं नाही ना शैलेशजी, बघा तुम्ही म्हणतात की लोक असं म्हणतात, पण मी लोकांशी रोज भेटतो ना. नाही सरांकडे पण आणि सगळ्या यंत्रणा आहे ना तक्रारींसाठी. ते मला पण कळलं पाहिजे की 1700च्या आसपास लोकांची- तक्रारी, 1700च्या जवळपास तक्रारी काय आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पण ह्या तक्रारी अशा काही स्पेसिफिक नाही दिसत आहेत. तक्रार निवारण कक्षात सर प्रॉब्लेम काय तुम्ही मनावर घेऊ नका. प्रॉब्लेम याच्यात असा आहे ना, आपल्या यंत्रणेकडून तक्रार देणाऱ्याचं नाव सांगितलं जातं, त्याच्यामुळेच जनरल पब्लिक पुढे येत नाही. तो म्हणतो मी या नगरसेवकाची तक्रार करू. आता इथं ज्यांनी प्रश्न विचारलेत ना त्यांना आमची नावं जाणार आहेत. हा प्रश्न विचारत होता, प्रमोद काय विचारलं, शैलेश काळेंनी काय विचारलं, इथं जे नाही सर सर होतं ऐका सर, सर ही फॅक्ट आहे, सर ही फॅक्ट आहे, सर ही फॅक्ट आहे. तुम्हाला पुरावा हवा असेल तर मला एखादा कॉल आला तर मी दाखवेल तुम्हाला की सुनीलनी काय प्रश्न विचारला, शैलेशनी काय विचारला, अजयनी काय विचारला. आता कसं आहे की आणि हे अधिकारीच सांगतात तुमच्या विरोधात यांनी प्रश्न विचारला. जर पक्षावर दबाव टाकण्याचे म्हणजे प्रत्येकांतर्फे होत असतात की एक व्यक्ती किंवा एक पक्ष विषय आहे. पण शेवटी कसं आहे, प्रशासनाचे काम आहे निष्पक्ष राहून काम करणे. मी प्रत्येकांच्या मान्यच आहे, सर. ऑनेस्टीची ग्वाही देऊ शकतो, पण माझे एवढे म्हणणं आहे की आपण निष्पक्ष राहून काम करायचं, हाच इशू आहे. हे आपल्याला माहिती आहे भूमिकेवर. थोडंसं कसं आहे की आपण म्हणजे काही गोष्टी बोलतो ना बोल्डली, ते थोडा आम्हाला निवडणूक आयोगानं सांगितलं की बिनविरोध जे निवडून आलेले आहेत त्यांची ते प्रक्रियेची शहानिशा करणार आणि त्यांचं जी घोषणा आहे ते थांबवणार. आपल्याकडे 2 बिनविरोध आले, त्याची काही शहानिशा, त्याचा अहवाल काय तयार आहे? त्यांची घोषणा मी थांबवली जाणार आहे. मगाशी मी बोललो की आयोगानं 2004चे त्यांचे डायरेक्शन्स आहेत, त्या आधारे आम्ही हे आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला मी सांगतो ज्या ठिकाणी बिनविरोध कोणी निवडून आला, फार जुना नियम आहे की काय प्रक्रिया झाली, कोण कोण निवडून आला, आम्हाला अहवाल द्यायचा. तक्रारी जर आला तर आपण चौकशी करू शकतो. आम्हाला आला का काही कंप्लेंट नाही. सर ह्यावेळेस एका व्यक्तीला 4 मतदान करायला लागणार, त्यामुळे एका कक्षामध्ये किती लोक असणार आहेत आणि वेळेचं कॅल्क्युलेशन कसं केलंय? एका मोबाईलसाठी किती वेळा लागतो? नाही मतदान कक्षामध्ये जाताना एकच मतदार जाणार आहे. मतदान रूम मध्ये 2 ते 3 लोक जातील. एक कक्षामध्ये मतदान करत असेल, एक ओळख पटवत असेल आणि एक बोटाला शाई लावून हे करत असेल. 3 ते 4 नाही सर, तो विषय आहे. विधानसभेला 1 मतदान होतं, त्यामुळे एका रूम मध्ये 800 मतदान होतं. 4 मतदान करायचे. 800 नाही, त्यांच्या विधानसभेचं 1200-1400 असते. आपल्याकडे 800, 900, 950च्या आसपासची रेंज आहे. 4 असेल तर किती वेळ जाईल धरल्यास कॅल्क्युलेट करू सर. 4चं त्याचा तो बाकी तसा वेळ लागत नाही. बटन पटपट दाबत गेल तर शेवटचा जो बीप आहे तो बीप तुम्हाला साधारणतः 30 सेकंदाच्या आसपासचा बीप असतो. 20 ते 30 सेकंद. हा तो बीप असतो. ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपल्याकडे इतके प्रश्न आहेत, आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं, तुम्ही यायला पाहिजे होता पूर्वी माझ्याकडे. मला आश्चर्य काय वाटलं. ज्येष्ठ सर, नागरिक ते आता प्रेसशिवाय बोलता येत नाही ना तुम्हाला, असं जबाबदाऱ्याकडे या गोष्टी चालत नाहीत. ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, मतदार, महिला किंवा तानं बाळ असलेल्या महिला यांच्यासाठी प्राधान्यानं प्रवेश देण्याबाबतच्या सूचना आयोगाच्या आहेत. त्याप्रमाणे म्हणजे महिलांसाठी वेगळी लाईन, पुरुषांसाठी वेगळी लाईन आणि ह्या प्राधान्य द्यायच्या व्यक्तींना प्राधान्य तिथं देण्यात आपण गणेश कला क्रीडा केंद्राच्या तिथे हे मीडिया कक्ष उभारणार आहोत. 1000 DU आणि 300 CU येणार आहे. बाकी 14500 DU आणि 5000 CU हे आलेले आहेत. आणि सगळ्या वॉर्डचं कमिशनिंगचं सगळ्या काम कमिशनिंगचं चालू आहे.
ते मतदान उमेदवाराचे प्रतिनिधींना बोलवून त्यांच्या समक्ष ते ईव्हीएमचं टेस्टिंग करून सिलिंगचं काम सुरू असते तिथं. तर ते सगळीकडे सुरू झालेलं आहे सगळ्या R1च्या कार्यालयात. कशाबद्दल? मतमोजणीचा सगळ्यात महत्वाचा टप्पा नाही 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 नाही. त्याची लाईव्ह तुम्हाला मिळेल ह्याची व्यवस्था आपण करू त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी डेडिकेटेड नॉमिनेशन आणि स्क्रुटनी मध्ये आपल्याला मतदानाची पण डेडिकेटेड नाही. मतदानाची तर एवढं अडचण येत नाही कारण आपल्याला आयोगाला पाठवायलाच लागते. पण मतमोजणीचे जे आहे ना त्या फेरीनिहाय माहिती आपल्याला गणेश कला क्रीडा केंद्राचे तिथे येण्याबाबतचे आम्ही 2 सॉफ्टवेअर आहेत. त्यात 2 सॉफ्टवेअर आणि डेडिकेटेड माणसं R1च्या मतदान मोजणीच्या तिथं आमची वेगळी यंत्रणा तिथं आम्ही कार्यान्वित करतो. ते आयोगाने ह्याच्यामध्ये घरी जाऊन मतदान करण्याची प्रोव्हिजन ठेवलेली नाही. बोल ना काय. मीडियाचं आपल्याकडे आलेले आहेत. तर आपण काल लेटर इश्यू केलेलं आहे अधिकृत पत्रकारांना अधिस्वीकृतीधारक एकच माणसाला असतं ती संपादकाला. आपला मागे उभा आहे त्यांना आहे की नाही त्यांना विचारा. सर, मग आम्हाला नाही. ह्यांना पण नाही म्हणतात ते. ह्यांना पण नाही म्हणताय. ऍक्रिडिटेशन चार्ट कुठेही कंपल्सरी नव्हती विधानसभेला. आमच्या ऑफिसमध्ये 20-20 नाही, नियम जुनाच आहे हो. त्याला सोल्युशन काय काढायचं बघा. त्याला सोल्युशन काय DIO कोण आहे? अच्छा ठीक आहे DIO तू आपल्या लेवलवर रिझॉल्व करू त्याच्यामध्ये आपल्या जाण्याचं काय इतका खुलास जाऊन काही दिसून नये. मतदार